उपासना उपासना उपासना. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, उपासना कार्यक्रमाद्वारे आम्ही देवाचे वचन घेऊन तुमच्या समोर येण्याचा आमचा मानस आहे. देवाचे वचन बायबल हे कोणत्याही धर्मासाठी, वंशासाठी किंवा समुदायासाठी नाही, तर सर्व मानवजातीसाठी आहे. देवाची इच्छा जाणून घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. आम्हा प्रत्येकाला देवाची गरज आहे. जर तुम्हाला त्याची इच्छा माहीत होईल तर तुम्ही त्यानुसार वागाल, आणि जर तुम्ही त्यानुसार वागलात तर देव तुमच्या सोबत राहील. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की देवाने तुमच्यासाठी मफीबोशेतच्या जीवनातून काय योजना आखल्या आहेत. ते जाणून घेण्यासाठी आपण तयार आहात काय? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 8व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. आज 5 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. पहिल्या 4 वचनांमध्ये आम्ही पाहिले की कशा प्रकारे दाविदाने आपल्या राज्याचा विस्तार वाढवला, कशा प्रकारे परमेश्वराने त्याला प्रत्येक ठिकाणी यश दिले, सफलता दिली. दावीद कोणत्या ठिकाणी गेला हे आपण नकाशामध्ये पाहू शकता. त्याने इस्रायल देशाची सीमा विस्तृत केली. त्याने पलिष्ठांच्या देशाच्या दक्षिण भागात तिला वाढवले. मवाबी लोकांच्या देशाच्या पूर्व भागाला तिला वाढवले. त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसविली. आम्हाला दिसतं की आरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्ठी, अमालेकी ह्या सर्वांना त्याने आपल्या अधीन केले, ताब्यात घेतले आणि त्यांनी खंडणी भरून दिली. पुढे 5 पासून पुढची वचने आम्हाला सांगतात. 8वा अध्याय 5 पासून पुढे. दमिश्क येथील आरामी लोक सोबाचा राजा हददेजर ह्याची कुमक कराव्यास आले, तेव्हा दाविदाने त्यातल्या 22,000 लोकांचा संहार केला. मग दाविदाने दमिश्काच्या आसमंतातील आराम प्रांतात ठाणी बसविली. आरामी दाविदाचे अंकित होऊन त्यास करभार देऊ लागले. जिकडे तिकडे दावीद जाई तिकडे तिकडे परमेश्वर त्यास यश देई. हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या, त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या. हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती. तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले. दाविदाने हददेजराची सारी सेना मारिली. हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले. दाविदाने हददेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता, म्हणून तोई राजाने दावीद राजाचे क्षेमकुशील विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र योराम ह्याला त्याचकडे पाठविले, कारण हददेजर व तोई ह्यांच्या लढाया होत असत. योरामाने आपल्याबरोबर चांदीची, सोन्याची व पितळेची पात्रे आणली. सर्व जिंकलेल्या राष्ट्रातून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर ही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पिली. आरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोब पुत्र हददेजर ह्या सर्वांपासून मिळविलेली ही लूट होती. दावीद क्षार खोऱ्यात 18,000 आराम्यास मारून परत आला, तेव्हा त्याचे नाव झाले. त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसविली. अदोमाच्या सर्व प्रांतात त्याने ठाणी बसविली व सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्यास यश दिले. श्रोत्यानो, नैऋत्येकडे, आग्नेयेकडे आणि आता उत्तरेकडे दाविदाला इस्रायलाची सीमा वाढवणे आणि राज्याचा विस्तार वाढवणे शक्य झाले. पश्चिमेला सीमा वाढविली असे म्हणणे उपयोगाचे होणार नाही, कारण त्या बाजूला भूमध्यसागरी समुद्र होता. 15वं वचन आम्हाला पुढे सांगतं की दाविदाने सर्व इस्रायलावर राज्य केले. तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व धर्माने वर्ते. दावीद त्याची न्यायप्रियता आणि त्याचा न्याय ह्याकरिता नावाजलेला होता. फार मोठ्या प्रमाणात त्याच्या राज्याची वाढ आणि उन्नती झाली. दाविदाने राज्याला अगदी मध्यस्थानी आणले आणि त्याला जगातील सामर्थ्य राज्य बनवले, ज्याचा संबंध ह्या दिवसातील इतर राष्ट्रांशी होता. आता श्रोत्यानो, पुढे आम्हाला दावीद
मफीबोशेतशी कशा प्रकारे मित्रभावाने वागतो, त्याच्यावर कृपा दाखवितो हे आम्हाला वाचायला मिळते. वचनात ज्या अनेक सुंदर गोष्टी, त्यापैकी एक गोष्ट ह्या अध्यायात नमूद करण्यात आलेली आहे. ही एक अशी गोष्ट आहे श्रोत्यानो, जी दर्शविते की दावीद जो एक थोर पुरुष होता, तो खरोखर कसा होता. आम्ही बहुतेक वेळा दाविदाने जे पाप केले त्या संबंधानेच त्याच्याविषयी विचार करतो, आणि कदाचित ते स्वाभाविक सुद्धा आहे. असे विचार मनात येणे साहजिक आहेत. समजा माझ्यासमोर एक मोठा पांढरा पडदा आहे आणि त्यावर एक लहान काळा डाग आहे, किंवा त्या पांढऱ्या कपड्यावर शाई सांडलेली आहे. मी जेव्हा त्या पडद्याकडे पाहीन तेव्हा त्या पडद्याविषयी सगळ्यात अधिक आकर्षित करणारी कोणती गोष्ट असणार? तर तो काळा डाग किंवा ती सांडलेली शाई. पांढरा भाग जरी मोठा आहे तरी माझे लक्ष त्या काळ्या डागावर पहिल्यांदा पडेल. तशाच प्रकारे श्रोत्यानो, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील ज्या काही चुका आहेत, अपराध आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्यावर आमची नजर प्रथम पडते. त्या गोष्टींवर आम्ही अधिक लक्ष लावतो. परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लवकर आमच्या लक्षात येत नाहीत. दावीद लहान वयात जेव्हा तो मेंढरे राखत असे, तेव्हा अवाढव्य महाकाय अशा गोलाथाला त्याने मारले. तेव्हापासून तर वृद्ध वयात आलेला, अनेक अनुभवातून जाऊन बुद्धिमान झालेला दावीद हे लिहू शकला की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आता आम्ही पाहणार आहोत की त्याच्या जीवनात काय चांगली गोष्ट होती. 9व्या अध्यायात आम्हाला मफीबोशेतचा वृत्तांत वाचायला मिळतो. तो योनाथानाचा पुत्र असून शौलाचा नातू होता. ह्या ठिकाणी शौलाच्या काही गोष्टी पार्श्वभूमीच्या रूपात पाहणे फार महत्वाचे आहे. शौल दयामाया नसलेला, फार तिरस्काराने भरलेला दाविदाचा एक शत्रू होता. शौलाच्या मृत्यूसमयी दाविदाने आपल्या सैन्याला व्यवस्थित करणे सुरू केले होते. त्या काळातील पद्धतीप्रमाणे नवीन राजा आधीच्या राजाच्या घराण्यातील सर्वांचा, जे त्याच्याशी राजगादी मिळवण्याकरिता लढाई करू शकतील, त्या सर्वांची कत्तल करीत असे. प्रत्येक हक्क सांगणाऱ्याची कत्तल केल्या जात असे. त्यामुळे नवीन राजाला कसल्याही प्रकारे भीती राहत नसे. त्या दिवसाच्या कायद्याप्रमाणे जर दाविदाने शौलाच्या घराण्यातील सर्व सदस्यांना ठार केले असते तरी तो निर्दोष राहिला असता. जेव्हा शौल आणि योनाथान युद्धात मारल्यात गेलेत तेव्हा योनाथानाच्या लहान पुत्राला लपवून ठेवण्यात आले होते. दावीद त्याला शोधून काढू शकत होता आणि त्याला ठार करू शकत होता. त्या पुत्राचे नाव मफीबोशेत असे होते. त्याची हत्या करून दावीद आपले राजसिंहासन अधिक बळकट करू शकत होता. कारण श्रोत्यानो, मफीबोशेतला गादीवर बसण्याचा हक्क होता. त्याला समाप्त करून शेवटला हक्क सांगणारा व्यक्ती सुद्धा दावीद समाप्त करू शकला असता. 9वा अध्याय 1 ते 4 वचने सांगतात, योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली. शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता. त्यास दाविदाकडे बोलावून आणण्यात आले. राजाने त्यास विचारले, तू सीबा आहेस काय? त्याने म्हटले, मीच तो आपला दास. राजाने विचारले, ज्यावर देवाप्रित्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय? सीबा राजास म्हणाला, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे. राजाने त्यास विचारले, तो कोठे आहे? सीबाने राजास म्हटले, पहा, तो लोदबार येथे माखीर बिन अम्मियेल ह्याच्या घरी असतो. सीबा हा शौलाचा नोकर होता. त्याने मफीबोशेतचा विश्वासघात केला आणि दाविदाला सांगितले की तो जिवंत आहे. श्रोत्यानो, अशा वेळी दावीद त्याला फार सहज रीतीने मारू शकला असता. 5 आणि 6 वचने पुढे आम्हाला सांगतात, तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लो दरबाराहून माखीर बिन अम्मियेल ह्याच्या घरून बोलावून आणले. मफीबोशेत बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, मफीबोशेत हा? तो म्हणाला, आपला दास हजर आहे. श्रोत्यानो, जेव्हा मफीबोशेतला दाविदासमोर आणण्यात आले तेव्हा मफीबोशेत दाविदासमोर उपडा पडला. त्याने त्याला दंडवत घातले, ह्या अपेक्षेने की आता माझी कत्तल होणार. परंतु त्याऐवजी दावीद त्याच्याशी फार प्रेमाने संभाषण करतो. त्याला त्याच्या नावाने संबोधितो.
7वं वचन पुढे आम्हाला सांगतं, दावीद त्यास म्हणाला, भिवू नको. तुझा बाप योनाथान ह्याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. तुझा बाप शाऊल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे. दावीद त्याला हिंमत देतो, धीर देतो आणि सांगतो की त्याने त्याला का बोलावले आहे. तो त्याला त्याच्या बापाची सर्व जमीन परत देणार आहे आणि आपल्या स्वतःच्या पुत्राप्रमाणे त्याचा आदर करणार आहे. त्याला स्वतःसोबत भोजन करण्याकरिता तो निमंत्रित करीत आहे. 8वं वचन सांगतं, तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे. श्रोत्यानो, ह्या सर्व गोष्टींबद्दल मोफीबोशेतची प्रतिक्रिया पहा. जर त्यावेळी राजसिंहासनावर कोणी दुसरा राजा असता तर आतापर्यंत मोफीबोशेतची कत्तल झाली असती. एक अगदी वेगळीच कहाणी ह्या ठिकाणी तयार झाली असती. हे जाणून मोफीबोशेत स्वतःला मेलेल्या कुत्र्याप्रमाणे समजत आहे. परंतु दावीद मात्र त्याला तसे समजत नाही. तो म्हणतो, तू मेलेला कुत्रा नाहीस, तू मोफीबोशेत आहेस, योनाथानाचा पुत्र आहेस. मी तुझ्यावर दया करण्याचा निश्चय केला आहे. 9 आणि 10 वचने पुढे सांगतात, मग राजाने शाऊलाचा सेवक सिबा ह्यास बोलावून सांगितले, जे काही शाऊलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्रास देतो. तर तू आपले पुत्र व चाकर ह्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर. तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धन्याचा पुत्र मोफीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन करील. सिबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते. हे फार मोठे कुटुंब होते. शाऊलाची सारी संपत्ती व भूमी मोफीबोशेतला देण्यात आली. त्याचा हक्क होता आणि ती त्याची होती आणि दावीद ती त्यालाच मिळेल ह्याची दक्षता बाळगणार होता. 11 ते 13 वचने, सिबा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे ह्यांनी आपल्या दासास केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही आपला दास करील. ह्याप्रमाणे मोफीबोशेत इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. मोफीबोशेथास मिखा नावाचा एक लहान पुत्र होता. सिबाच्या घरी राहणारे सर्वजण मोफीबोशेथाचे चाकर होते. मोफीबोशेत यरूशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. तो दोन्ही पायांनी लंगडा होता. श्रोत्यानो, मोफीबोशेत करिता दाविदाने जे केले ते फार विलक्षण होते. परंतु ह्या ठिकाणी काही प्रभावित करणारे पाठ आणि आध्यात्मिक सत्य आहेत, जे आपण गमवावे अशी माझी इच्छा नाही. पहिली गोष्ट, परमेश्वराची बालके हे ओळखतात की परमेश्वराच्या दृष्टीत ते अपंग आहेत. रोमकरास पत्र 3 अध्याय 15 आणि 16 वचने सांगतात, त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरिता उतावळे झाले आहेत. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. श्रोत्यानो, मानवजातीच्या बाबतीत परमेश्वराच्या चिकित्सालयातून हाच रिपोर्ट आहे. आमचे पाय आम्हाला दूर घेऊन जातात. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये लिहिण्यात आले आहे, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. ह्यानंतर नीतिसूत्रे लिहिणारा लेखक नीतिसूत्रे 16 अध्याय आणि 25व्या वचनात लिहितो, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. आमचे पाय आम्हाला समस्येत टाकतात. हे फार मनोवेधक आहे श्रोत्यानो, की आत्मा आणि पाय हे पवित्र वचनात फार निकटपणे संबंधित आहेत. शब्दांशी वाईट प्रकारे खेळण्याचा माझा उद्देश नाही. मी पायाच्या तळव्याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या. हे लक्षात ठेवून की दाविदाच्या नंतरच्या संपूर्ण जीवनात त्याच्यासोबत लंगडा पांगळा मुलगा होता, जो नित्य त्याच्यासोबत बसून त्याच्या टेबलावर भोजन करीत असे. स्तोत्रसंहिता 56 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये तो लिहितो, कारण तू माझा जीव मरणापासून रक्षिल आहे. जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षिले नाहीस काय. श्रोत्यानो, तो नंतर स्तोत्रसंहिता 73 अध्याय आणि 2 मध्ये म्हणतो, माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते. माझी पावले बहुतेक घसरणार होती. दाविदाला माहीत होते की पायाने अपंग असणे काय आहे. तो स्तोत्रसंहिता 116 आणि 8व्या वचनामध्ये म्हणतो, तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेस. माझ्या प्रिय श्रोत्यानो, खरे पाहिले असता आम्ही सर्वजण परमेश्वरासमोर अपंग आहोत.
आधुनिक तत्वज्ञान आणि अखिल मानवतावाद मानवाचे एक वेगळे चित्र दाखवितात. एका स्वतंत्र मत ठेवणाऱ्या व्यक्तीने म्हटले की येशू ख्रिस्त मानवाच्या आत्म्याची तेजस्विता भव्यता प्रगट करण्यास आला. परमेश्वराचे वचन इर्मयाचे पुस्तक 17 अध्याय आणि 9 वचनात सांगते, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. होय श्रोत्यानो, हृदयातून सर्व वाईट गोष्टी निघतात. त्या सर्व वाईट गोष्टींचा गोंधळ आहे. मानवाच्या स्वभावातून काही चांगले निघेल ह्याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. म्हणून पॉल म्हणू शकला रोमकारास पत्र 7 अध्याय आणि 18 वचनात, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. पौलाचा शरीरावर भरोसा नव्हता. व्यवस्था नियम आम्हाला दोषी ठरवतात. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचनामध्ये येशूने त्या व्यक्तीला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही त्या मार्गाने येतो तेव्हा तो आमचा स्वीकार करतो. दुसरी गोष्ट, योनाथानामुळे दाविदाने मफीबोशेतला दया दाखविली. हा या घटनेचा एक आश्चर्यजनक पैलू आहे. पहा, दाविदाला त्या मुलाचा परिचय नव्हता. जे काही त्याने मफीबोशेत करिता केले ते फक्त योनाथानामुळे केले, ज्याच्यावर दाविदाचे अतिशय प्रेम होते. जेव्हा दाविदाने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने एक लंगडा अपंग मुलगा पाहिला नाही, परंतु योनाथानाला पाहिले. त्याने योनाथानाशी करार केला होता. दयाळूपणा, कृपा आणि करुणा ही त्याच्यावर, जो बेसहारा निराश्रित होता, त्याच्यावर करण्यात आली. कोणा दुसऱ्यामुळे नाही श्रोत्यानो, योनाथानामुळे. दाविदाने मफीबोशेतवर दया, कृपा आणि करुणा केली. आम्ही पाहिले होते की दाविदाकरिता योनाथन किती जिवलग होता. जेव्हा त्याच्या मृत्यूचा समाचार दाविदाला मिळाला तेव्हा तो काय म्हणाला होता, आपणाला आठवतं काय? शमूएलाचे दुसरे पुस्तक 1 अध्याय 25 आणि 26 वचने सांगतात, रणभूमीवर बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत. योनाथाना, तू उच्च स्थानी वधिला गेला आहेस. माझ्या बंधू योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू मजवर फार माया करीत असस. तुझे मजवर विलक्षण प्रेम होते. स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. आता परमेश्वराने कोणा दुसऱ्यामुळे तुम्हाला आणि मला वाचविले आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा मी येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो तेव्हा इफिसकारास पत्र 1 अध्याय 6 वचन आम्हाला सांगतं की त्या प्रियकराच्या ठाई ही कृपा त्याने आम्हावर विपुलतेने केली आहे. श्रोत्यानो, जेव्हा परमेश्वर तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तामध्ये पाहतो तेव्हा तो आमचा स्वीकार करतो आणि आम्हाला पापांपासून वाचवतो. तिसरी गोष्ट, मफीबोशेतच्या अपंगपणाबद्दल दाविदाने काहीच म्हटले नाही. आम्हाला कोठेच वाचायला मिळत नाही की दाविदाने त्याच्या अपंगपणाचा उल्लेख केला. नंतर चौथी गोष्ट की मफीबोशेताने स्वतः आपल्या लंगड्या पायांविषयी काहीच म्हटले नाही. जेव्हा दावीद आणि मफीबोशेत भोजनाकरिता टेबलाच्या भोवती बसत असतील तेव्हा ते काय बोलत असतील? आपणास काय वाटतं? त्यांचा विषय काय राहत असेल? मला वाटतं श्रोत्यानो, त्यांचा विषय योनाथान हा होता. ते त्याच्याविषयी बोलत असत, त्याच्या गोष्टी आठवीत असत. आता 5वी गोष्ट आम्ही पाहूया. दुसऱ्यांनी सुद्धा मफीबोशेतच्या लंगड्या पायाविषयी काहीच म्हटले नाही. बरेच लोक होते जे राजाच्या टेबलावर त्याच्यासोबत बसून भोजन करीत असत, परंतु त्यांनी मफीबोशेतच्या पांगळेपणाविषयी काहीच म्हटले नाही. ह्याच प्रकारे श्रोत्यानो, प्रभू परमेश्वर सुद्धा आमच्या वाईट गोष्टींकडे लक्ष लावत नाही. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येतो, आपल्या पापांची क्षमा मागतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टींवर तो पडदा टाकतो. तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त आज सर्वांकरिता आमंत्रण पाठवित आहे. तो म्हणत आहे, माझ्या उद्धाराच्या तारणाच्या मेजाजवळ या. ज्या स्थितीत आपण आहोत त्या स्थितीत आम्हाला ख्रिस्ताकडे यायचे आहे. मग लंगडे, पांगळे, आंधळे कसेही असो, तो म्हणतो की मी आपणास भोजन देईन. मत्तेकृत शुभवर्तमान 11 अध्याय आणि 28 वचनात सांगितले आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विश्रांती देईन. तो योहानकृत शुभवर्तमान 7 अध्याय आणि 37 वचनात पुढे म्हणतो, कोणी ताणेला असला
तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. श्रोत्यानो, परमेश्वराच्या प्रेमाचे फार सुंदर असे चित्र ह्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळाले. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळूया. दाविदाचे अम्मोनी आणि अरामी यांच्याशी युद्ध आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. 10वा अध्याय 1 ते 3 वचने. पुढे अम्मोनी लोकांचा राजा मृत्यू पावला व त्याच्या गादीवर त्याचा पुत्र हानून बसला. तेव्हा दाविदाने मनात आणले की हानूनाचा बाप नाहाश याने आपल्यावर दया केली, तशीच आपण त्याच्या पुत्रावर दया करावी. म्हणून दाविदाने त्याच्या बापाच्या मृत्यूबद्दल त्याचे समाधान करावयास आपल्या सेवकांच्या हाती त्या सांत्वनाचा निरोप पाठविला. मग दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले. त्यावेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून यास म्हणाले की दाविदाने आपले समाधान करण्यास लोक पाठविले आहेत, ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शविण्याकरिता पाठविले आहेत असे आपल्याला वाटते काय? या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठविले आहेत, नाही काय? श्रोत्यानो, आपणास दिसेल की ह्या लोकांना दाविदावर बिलकुल विश्वास नव्हता, भरोसा नव्हता. त्यांना ही पूर्ण खात्री झाली होती की आमच्यावर आक्रमण करण्याचा दाविदाचा निश्चय आहे, त्याचा बेत आहे. त्याच्या मनात जी मित्रत्वाची भावना होती तिला पूर्णपणे चुकीचे समजण्यात आले. त्यांचा गैरसमज झाला होता. आमच्या जीवनात सुद्धा असंच होतं. पुष्कळदा श्रोत्यानो, परमेश्वर आमचं कल्याण करू इच्छितो, आमची भलाई करू इच्छितो, परंतु आम्ही गैरसमज करून घेतो. त्याच्या वाणीकडे आम्ही कान लावित नाही. आज आम्हाला स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करायचं आहे की आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो काय? आमचा त्याच्यावर भरोसा आहे, विश्वास आहे? त्याच्यावर पूर्णपणे निर्भर राहून काय आम्ही आमचे जीवन व्यतीत करीत आहोत? परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, आपण पाहिले की पाप हे पांगळेपणाचे, लंगडेपणाचे प्रतीक आहे. पापामुळे तुम्ही देवासमोर येण्यापूर्वी लंगडे झाला आहात काय? ज्याप्रमाणे दाविदाने योनाथानामुळे त्याचा पुत्र मफीबोशेत याच्यावर दया दाखवली, त्याचप्रमाणे देव प्रभू येशू ख्रिस्तामुळे आमच्यावर दया करतो. जेव्हा आपण येशूला आपल्या जीवनाचा तारणहार, तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा देव आपल्याला येशूद्वारे पाहतो आणि नरकाच्या भीषणतेपासून आपले रक्षण करतो. दावीद राजाने मफीबोशेतला आपल्या मेजावर जेवायला बोलावले. येशू राजा देखील आपल्याला त्याच्या टेबलावर आमंत्रित करतो. आणि प्रगटीकरण 3 अध्याय 20व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. आज येशू ख्रिस्त आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. आम्हाला पापासाठी नाही तर धार्मिकतेसाठी बोलवण्यात आले आहे. जेव्हा आपण देवाची ही हाक स्वीकारतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात येशूचे नीतिमत्व प्राप्त होते आणि देव आपल्याला येशूच्या द्वारे स्वर्गात त्याचे सोबती बनवतो. यापेक्षा मोठे बक्षीस आपल्यासाठी कोणते असू शकते? म्हणून आज आपण या सर्व गोष्टींचा विचार करू. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो बाप्पा की आम्हा प्रत्येकासाठी तुझ्या योजना आहेत, तुझे संकल्प आमच्या हिताचे आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, येशूच्या द्वारे तू आमच्यावरती कृपा केलीस. त्याच्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस, यासाठी की आम्ही पापामध्ये राहू नये, तर आम्हाला खऱ्या अर्थानं जो आमचा तारणार आहे त्याच्याद्वारे या पापांपासून आम्हाला मुक्ती मिळावी. होय प्रभूजी, आमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण अशी गोष्ट तू आज आमच्या समोर ठेवलेली आहेस. जो तू आम्हाला म्हणतोस की पहा, मी दार ठोकावीत आहे. होय प्रभूजी, आमच्या हृदयाच्या द्वाराला तू ठोकत आहेस.
यासाठी की आम्ही तुला स्वीकारावं, आतमध्ये घ्यावं. आणि यासाठी प्रभूजी आम्ही प्रत्येकजण लीन होतो, नम्र होतो. आमची पापं आम्ही कबूल करतो आणि तुला आम्ही आमंत्रित करतो आमच्या हृदयामध्ये. तू ये आणि तू आमचा ताबा घे. या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.